अखिल जगस्वामी साप सदा शिव वल्हारी मणिवल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मी तुम्हाला याआधी स्वर्गात पाहिले आहे। होय माते, होय देवी। तुम्ही माझ्या चरणांना स्पर्श केला आणि तुम्ही निघून गेलात। पण मला असं वाटतं की मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखते। देवा, प्रधानजी आसन ग्रहण करावे। देवा, श्री म्हाळसा देवींची प्रकृती आता स्थिर आहे ना? होय, आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही। जेजुरीत सगळीकडे हीच चर्चा आहे की असं काय झालं ज्यामुळे श्री म्हाळसा देवींची प्रकृती अचानक अस्थिर झाली? प्रधानजी, ह्याचे कारण तुम्हालाही ठाऊक आहे, परंतु मी ते कोणाला सांगू शकत नाही देवा। नारायण नारायण। मुनिवर, प्रणाम देवा। प्रणाम प्रभू। कोणती वार्ता घेऊन आला आहात? त्रिमूर्तींपासून काय लपून राहणार आहे आणि मी तुम्हाला काय वार्ता देणार? श्री खंडेरायांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले आहे त्याबद्दलच विचारणा करायला आलो आहे। आख्यानात पुढे काय होणार आहे ह्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, पण तुर्तास तरी म्हाळसेची प्रकृती स्थिर होणे अत्यंत आवश्यक आहे। हो, श्री कार्तिकेय यांची या जेजुरी गडावर भेट झाल्यामुळे हे असे घडणे स्वाभाविकच होते। श्री म्हाळसा देवींची प्रकृती बरी झाल्यावर आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार, परंतु मला असं वाटतं की श्री कार्तिकेयांचा उल्लेख श्री म्हाळसा देवींसमोर शक्यतो होऊ नये, नाहीतर पुन्हा काहीतरी विपरीत घडेल। तुम्ही अगदी योग्यच बोलत आहात, आपण असेच करायला हवे। काय झाले मुनिवर, तुम्हाला हा मार्ग अयोग्य वाटतो आहे का? बघ मुनिवर, तुम्ही असे चिंतित का आहात? ज्या क्षणी या आख्यानाला सुरुवात होईल त्या क्षणी श्री मार्तंड भैरवांनी देवसेनेला केलेले आव्हान हे सर्वांना कळेल आणि जिथे देवसेनेचा उल्लेख येईल तिथे श्री कार्तिकेय यांचा उल्लेखही येणारच, कारण ते देवसेनेचे सेनापती आहेत। त्यामुळे या आख्यानात श्री कार्तिकेय यांचा उल्लेख टाळता येणार नाही।
प्रधानजी, आज राजसभेत जाण्याआधी तुमची भेट घ्यावी असे मला वाटले. बरं झालं तुम्ही आलात. हे केव्हापासून काहीच बोलत नाहीये. काय झाले? देवा, आज मी राज्यसभेत नाही आलो तर चालेल का? पण का? देवा, आज आख्यानात कार्तिकेयाचा विषय निघणार किंवा श्री म्हाळसादेवी त्याच्याबद्दल नक्कीच काहीतरी विचारणार. हो, त्या काल मला देखील विचारत होत्या. एका अर्थानं मी काल पहिल्यांदा असत्य बोलले. बंधू या नात्यानं मला श्री म्हाळसादेवींशी असत्य नाही बोलता येणार. तेव्हा मला राज्यसभेत न येण्याची अनुमती असावी देवा. आणि लक्ष्मीदेवी, आपण? मला यावं लागेल, कारण म्हाळसाची प्रकृती बरी नाही. वेळ पडल्यास त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं. आख्यान सुरू असताना मी इथे उपस्थित असेन आणि वेळ पडल्यास मीही तिथे येईन. पहिल्यांदा तुम्ही असे म्हणत आहात, याचा अर्थ त्यामध्ये काहीतरी तथ्य असावं. नाही, मी तुमची इच्छा नाही मोडणार. तुम्हाला जेव्हा राज्यसभेत यावंसं वाटेल तेव्हा तुम्ही अवश्य यावं. येतो मी. विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय करणामृताय शशिशेखर धारणाय कर्पूरकांति धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. नारायण नारायण. देवा, आज या जेजुरी गडावर पुन्हा एकदा आख्यान रंगणार. परंतु आख्यान सुरू करण्याआधी ज्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, तीच उत्सुकता मलाही आहे. मुनिवर, कसली उत्सुकता? देवा, तुम्ही, श्री म्हाळसादेवी आणि बानू इंद्रदेवांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण स्वर्गलोकी गेला होता आणि त्यामुळेच हे आख्यान अल्पकाळासाठी थांबले होते. तुमची स्वर्गलोकीची यात्रा कशी झाली याची उत्सुकता सर्वांनाच आहे. स्वर्गलोकाची उत्सुकता सर्वांनाच आहे, ओढ आहे. स्वर्गलोक काय आहे हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. पुण्यवंतांना त्यांच्या पुण्यामुळे स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आम्ही स्वर्गलोकी जाऊन आलो. तिथे इंद्रदेवांनी आमचे यथोचित स्वागत केले. हो, माझ्यासाठी देखील स्वर्गलोकात जाणं हा विलक्षण अनुभव होता.
बानू, तुला स्वर्गलोकी जाऊन कसे वाटले? खरोखरच स्वर्गच हाय त्यो. समदा हाय तत काय नाही ते विचारू नका. पर एक सांगू, खर तर जेजुरी सारखं दुसरं काय बी नाही. नारायण नारायण. तर आता आपण आख्यानाला सुरुवात करूया. थांबा मुनिवर. मला ठाऊक आहे की आख्यानात पुढे काय घडणार आहे ऐकण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टीची मला ओढ लागली आहे. नारायण नारायण. कोणत्या गोष्टीची देवी? सांगते. मला आज हे विचारायचेच आहे आणि हे मी गणेशाला देखील सांगितले होते. मला हे जाणून घ्यायचे आहे की स्वर्गलोकात माझी आणि कार्तिकेयची भेट झाली होती. कार्तिकेय हे कोण आहेत? मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे आहे. नारायण नारायण. हे प्रभो, देवा, आता तुम्हीच मला या धर्मसंकटातून वाचवा. मुनिवर, म्हाळसेला कार्तिकेयाबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि तुम्ही तिला जे सत्य आहे ते सांगावे. पण देवा, असे केल्याने जर त्यांना काही समजले तर? त्यासाठीच तर ह्या आख्यानाचा घाट घातला आहे. मुनिवर, आता ते सांगण्याची वेळ आली आहे असं मला देखील वाटतं आहे आणि म्हाळसापासून हे लपवणं उचित नाही. नारायण नारायण. देवी, आपण ज्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहात ते श्री कार्तिकेय, हे प्रत्यक्ष श्री महादेव आणि श्री देवी पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र. मग मला हे आधी कुणी का नाही सांगितले? माझ्यापासून हे का लपवून ठेवलं? माते, तुझी इच्छा आहे ती पूर्ण केली जाईल. मुनिवर, कार्तिकेयची ओळख ही केवळ श्री महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र इतकेच न सांगता त्यांच्या जन्मापासूनची कथा सांगावी. देव बहादुर, देव बहादुर, देव
महादेव शिव 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 देव महादेवा शिव 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 देव महादेवा ओम शिव 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 देवी देव महादेव देव महादेव शिव 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 देव म्हाळसा म्हाळसा काय झालंय? मला काही कळत नाहीये. अचानक अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय. मला मला आहे आजा. अरे काय झालं म्हाळसा देवीसनी? अरे आता मी तुला काय सांगू, मला तर काय बी कळणं झालंय बघ. भानू, म्हाळसा देवीसनी काय बाय आठवलं तर नसेल ना व? कोणास ठाव. म्हाळसा अगं नाही का, मागच्या वेळेला तुला बी भवळ आली होती आख्यान ऐकताना, ठाव आहे ना व? म्हाळसा धन्वंतरी हे माझेच प्रतिरूप आहे आणि ह्या क्षणी श्री म्हाळसा देवींच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. बंधू म्हणून माझे ते दायित्व आहे. देवा, धन्वंतरी तुम्ही? या कुपीतील दिव्य औषधी श्री म्हाळसा देवींना द्यावी. घ्यावे. म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. देवा, माझे कार्य पूर्ण झाले. आपली आज्ञा असावी. आता मला बरं वाटतं आहे, पण त्या क्षणी मला काय होत होतं हे मला कळलं नाही. पण आता तुला बरं वाटतं आहे ना माते? होय. नाहीतर आपण खरोखरच आख्यान थांबवूयात देवी. मुनिवर, आख्यानात पुढे काय घडणार आहे याची मला देखील उत्सुकता आहे. तुम्ही आख्यानाला सुरुवात करावी. जशी आपली आज्ञा देवी. नारायण नारायण. कृतयुगातील या शिवलीलेत
श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरव अवतार धारण केला. हा अवतार मणी आणि मल्ल यांचा संहार करण्यासाठी होता. मणी आणि मल्ल यांनी या सृष्टीवर खूप अन्याय केले होते आणि त्यामुळेच त्यांना शासन करणे अनिवार्य होते. श्री महादेवांनी आपल्या जटांमधून घृतमारीची निर्मिती केली. आणि या घृतमारीने मणी आणि मल्लाला युद्धाला बोलवले. परंतु मणीने आपल्या सामर्थ्याने घृतमारीचा पराभव केला. घृतमारीचा पराभव झालेला पाहून सर्व देव भयभीत झाले आणि त्यामुळेच श्री महादेवांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला.